नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे। आज आपण इयत्ता 9वी विषय इतिहास यातील 8वा पाठ उद्योग व व्यापार या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत। परंतु स्वाध्याय सुरू करण्यापूर्वी तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल किंवा तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळतील। तर चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया। यामध्ये प्रश्न पहिला, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। पहिलं विधान आहे 1948 मध्ये रिकामी जागा या हेतूने भारतीय औद्योगिक वित्त महामंडळाची स्थापना करण्यात आली। पर्याय आहेत अ, औद्योगिक क्षेत्राचा अधिक विकास व्हावा, ब, औद्योगिक प्रकल्पांना दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देणे, क, रोजगार निर्मिती व्हावी, ड, तयार मालाची गुणवत्ता निश्चित व्हावी। तर याचा योग्य पर्याय आहे ब, औद्योगिक प्रकल्पांना दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देणे। दुसरं विधान आहे भारतातील रिकामी जागा उद्योगाला सनराइज क्षेत्र म्हटले जाते। पर्याय आहेत अ, ताग, ब, वाहन, क, सिमेंट, ड, खादी व ग्रामोद्योग। तर याचा योग्य पर्याय आहे ब, वाहन। तिसरं विधान, वस्त्रोद्योग समितीचे प्रमुख काम रिकामी जागा हे आहे। पर्याय आहेत अ, कापड उत्पादन करणे, ब, वस्त्रांची गुणवत्ता निश्चित करणे, क, कापड निर्यात करणे, ड, लोकांना रोजगार उपलब्ध करून देणे। तर याचा योग्य पर्याय आहे ब, वस्त्रांची गुणवत्ता निश्चित करणे। चौथं विधान आहे सायकल उत्पादनात रिकामी जागा हे भारतातील प्रमुख शहर आहे। पर्याय आहेत अ, मुंबई, ब, लुधियाना, क, कोची, ड, कोलकाता। तर योग्य पर्याय आहे ब, लुधियाना। प्रश्न ब, पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा। 1. भारतीय औद्योगिक वित्त महामंडळ औद्योगिक प्रकल्पांना दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देणे। 2. औद्योगिक विकास महामंडळ औद्योगिक क्षेत्राचा विकास करणे। 3. वस्त्रोद्योग समिती विणकरांचे कल्याण करणे। 4. खादी व ग्रामोद्योग आयोग ग्रामीण भागातील औद्योगिकरणास चालना देणे। तर चुकीची जोडी आहे वस्त्रोद्योग समिती विणकरांचे कल्याण करणे। प्रश्न दुसरा अ, दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती पूर्ण करा। चौकट पूर्ण करा। भारतात आयात होणाऱ्या वस्तू कोणकोणत्या आहेत? लोखंड, खनिज तेल, खते, औषधे, तंत्रज्ञान, यंत्रसामग्री। भारतातून निर्यात होणाऱ्या वस्तू कोणकोणत्या आहेत? सिमेंट, चहा व कॉफी, कार व ट्रॅक्टर, मसाल्याचे पदार्थ, सुती कापड, चामडे व पादत्राणे, मोती, मौल्यवान हिरे। ब, टिपा लिहा। त्यामध्ये 1. भारताची आयात निर्यात। उत्तर आहे 1. 1951 मध्ये नियोजनाची सुरुवात झाल्यानंतर औद्योगिक वस्तू व त्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची आयात निर्यात मोठ्या प्रमाणावर वाढली। 2. भारताच्या आयातीत यंत्रसामग्री, लोखंड, खनिज तेल, खते, औषधे इत्यादी वस्तूंचा समावेश होतो। 3. भारताने स्वातंत्र्यप्राप्तीनंतर परकीय चलन मिळवण्याच्या उद्देशाने निर्यातीला चालना दिली। 4. भारताच्या निर्यातीत चहा, कॉफी, मसाल्याचे पदार्थ, सुती कापड, चामडे, पादत्राणे, मोती, मौल्यवान हिरे इत्यादी वस्तूंचा समावेश होतो। 2. भारताचा अंतर्गत व्यापार। उत्तर आहे 1. अंतर्गत व्यापार म्हणजे देशातील देशांतर्गत व्यापार प्रणाली। 2. भारताचा अंतर्गत व्यापार लोहमार्ग, जलमार्ग, रस्ते, हवाई वाहतूक इत्यादी मार्गांनी चालतो। बंदरे नेटवर्कसाठी महत्त्वाचे घटक आहेत। मुंबई, कोलकाता, कोची, चेन्नई ही बंदरे महत्त्वाची आहेत। 3. अंतर्गत व्यापारात कोळसा, कापूस, सुती कापड, तांदूळ, गहू, कच्चा ताग, लोखंड, पोलाद, तेलबिया, मीठ, साखर इत्यादी वस्तूंचा समावेश होतो। प्रश्न तिसरा, पुढील विधाने कारण स्पष्ट करा। त्यामध्ये 1. भारतात पर्यटन उद्योग वाढीला लागला आहे। उत्तर आहे कारण भारताला समृद्ध असा सांस्कृतिक वारसा लाभला आहे। आपल्या देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये विविध धर्मियांची प्रार्थनास्थळे, तीर्थक्षेत्रे, नद्यांचा संगम, किल्ले, लेणी आहेत। 2. यामुळे देशापरदेशातील लोक भारतात पर्यटनासाठी वर्षभर येत असतात। पर्यटन विकास महामंडळाद्वारे पर्यटकांना राहण्याच्या, प्रवासाच्या सोयी सुविधा केल्या जातात। 3. या ठिकाणी विविध वस्तू विक्री आणि हॉटेल व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो। 4. त्यामुळे भारतात पर्यटन उद्योग वाढीला लागला आहे। 2. भारतीय जनतेचा जीवनमान व राहणीमान दर्जा सुधारतो आहे।
उत्तर आहे कारण भारतातील उद्योगधंद्यांच्या विकासामुळे तेथील लोकांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतात. 2. या रोजगारामुळे लोकांजवळ मुबलक पैसा उपलब्ध झाला आहे. भारताच्या औद्योगिक विकासाला गती प्राप्त झाली आहे. त्यामुळे भारतीय जनतेचा जीवनमान व राहणीमान दर्जा सुधारतो आहे. प्रश्न 4. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. त्यामध्ये 1. शेती व्यवसायाला प्रोत्साहन मिळावे म्हणून शासन कोणते प्रयत्न करते? उत्तर आहे शेती व्यवसायाला प्रोत्साहन मिळावे म्हणून 1. पंचायत समितीमार्फत शेतीविषयक सुधारणांसाठी प्रशिक्षण भेट योजना, शेती सहली आणि शेतकरी मेळावे आयोजित केले जातात. 2. शेती अवजारे, बी बियाणे, खते यांचा योग्य मूल्य पुरवठाही केला जातो. 3. ग्रामीण क्षेत्रात बँका आणि सहकारी संस्थांमार्फत शेतकऱ्यांना कर्ज दिले जाते. 4. कृषी विद्यापीठाच्या विस्तार सेवा विभागाकडून शेतकऱ्यांना माती परीक्षण, फळबाग, रोपवाटिका, मत्स्य व्यवसाय, कुक्कुटपालन, बंदिस्त शेळीपालन, गाई म्हशींचे संगोपन, दुग्ध व्यवसाय यांचेही प्रशिक्षण दिले जाते. 5. उत्पादित माल साठवणुकीसाठी गोदाम म्हणजेच वेअर हाऊस बांधणीसाठी अर्थसहाय्य दिले जाते. 6. जिल्हा व्यवसाय मार्गदर्शन संस्थेकडून मार्गदर्शन होते. प्रश्न 2. पर्यटन क्षेत्रातून लोकांना रोजगार कसा निर्माण होतो? उत्तर आहे 1. भारताला समृद्ध असा सांस्कृतिक वारसा लाभला आहे. आपल्या देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये विविध धर्मियांची प्रार्थनास्थळे, तीर्थक्षेत्रे, नद्यांचा संगम, किल्ले, लेणी आहेत. 2. यामुळे देशापरदेशातील लोक भारतात पर्यटनासाठी वर्षभर येत असतात. पर्यटन विकास महामंडळाद्वारे पर्यटकांना राहण्याच्या, प्रवासाच्या सोयी सुविधा केल्या जातात. या ठिकाणी विविध वस्तू विक्री आणि हॉटेल व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. 3. पर्यटकांना त्या भागाची माहिती देण्यासाठी काही ठिकाणी मार्गदर्शक असतात. 4. काही दुर्गम ठिकाणी वाहने पोहोचू शकत नाहीत. त्या ठिकाणी तेथील स्थानिक लोक मोबदला घेऊन पर्यटकांना मदत करतात. यातूनही रोजगार उपलब्ध होतो. प्रश्न 3. भारतात वनसंपत्तीवर आधारित कोणते व्यवसाय चालतात? उत्तर आहे भारतात वनसंपत्तीवर आधारित बांधकाम, कागद, वृत्तपत्र, कापड, रेशीम, काडेपेटी, औषधी वनस्पती, मध, लाख, रंगकामासाठी लागणारा कच्चा माल हे व्यवसाय चालतात. आता या ठिकाणी आपला स्वाध्याय संपलेला आहे, परंतु आपल्याला उपक्रमामध्ये काही प्रश्न विचारलेले आहेत ते पाहूया. यामध्ये 1. यशस्वी उद्योजकांची छायाचित्रे जमा करा. आता तुम्हाला हे इंटरनेटवरती सहज मिळून जातील. काही यशस्वी उद्योजकांची चित्रे या ठिकाणी दिलेली आहेत. दुसरा प्रश्न, आपण वापरत असलेल्या दैनंदिन वस्तूंपैकी कोणत्या वस्तू परिसरात तयार होतात, कोणत्या वस्तू बाहेरून आणल्या जातात त्याचा तक्ता तयार करा. आता तुम्ही ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी कोणत्या वस्तू आयात निर्यात होतात त्याबद्दल लिहिलं तरीही चालेल. स्थानिक पातळीवरील उत्पादित भांडे, पुस्तके, पुतळे, काचेच्या बांगड्या इत्यादी. आयात केलेले फर्निचर, इलेक्ट्रॉनिक्स, जोडे, क्रीडा साहित्य इत्यादी. आता या ठिकाणी प्रत्येकाचं उत्तर वेगळं असू शकतं. प्रत्येकाच्या भागात वेगवेगळ्या वस्तू आयात किंवा निर्यात होऊ शकतात. त्याप्रमाणे लिहिलं तरीही चालेल. आलं लक्षात? आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजली असतील. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवर स्वाध्यायाच्या व्हिडिओसोबतच विविध विषयांची भाषणे, निबंध लेखन, पत्रलेखन, आर्ट अँड क्राफ्ट या सर्वांचे व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत. तेही चेक करा, तेही तुम्हाला नक्कीच आवडतील. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.